नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत एक महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला माहिती आहे का 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देण्याची योजना राज्यात राबवली होती. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतून कर्जमाफी करण्यात आली. अनुदान योजना राबवत असताना कोरोनाचं संकट आलं आणि योजना रखडली. कोरोनानंतर पुन्हा योजनाची घोषणा सुरू केली, पण त्या दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि नव्याने सत्तेत आलेल्या युवतीने या योजनेचे अनुदान टप्प्याटप्प्यात वितरित केले. पण सध्या याच योजनेतील 56 खाती प्रलंबित असून 25 लाख रुपये अनुदान देणे बाकी आहे. आता या योजनेतून 8.5 लाख शेतकरी अपात्र ठरले. ह्याचे कारण काय तर योजनेत सलग 3 आर्थिक वर्षांपैकी 2 वर्ष कर्ज परतफेड करणं अपेक्षित होतं, पण शेतकऱ्यांनी एकच वर्ष कर्जफेड केली आणि त्यामुळे शेतकरी अनुदानाला अपात्र ठरले. एवढंच आहे का असं नाही, तर 5 लाख आयकर भरणारे आणि नोकरदार शेतकऱ्यांसाठी अपात्र ठरवण्यात आले. सहकारी बँक, जिल्हा बँक अधिकाऱ्यांना 25,000च्या उत्पादनाचा निकष लावून अपात्र ठरवण्यात आलं. महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात या योजनेच्या कर्जमाफीसाठी म्हणजेच जुलै 2022 मध्ये 4,700 कोटी रुपये तरतूद केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सप्टेंबर 2022 25,000 कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबर 2022 मध्ये 650 कोटी तर जानेवारी 2023 मध्ये 700 कोटी रुपये असे एकूण 3,700 कोटी रुपये वितरित केले गेले होते आणि त्यानंतर पण 1,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. या योजनेसाठी 28,60,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी 14,93,000 शेतकरी पात्र ठरले. 14,39,000 शेतकरी चे आधार प्रमाणीकरण करण्यात आले होते. त्यांपैकी 14,38,000 शेतकऱ्यांना 5,216 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. खरे तर बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेतून प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नसल्याचं शेतकरी सांगतात. त्याचं खरं कारण या योजनेच्या अटी व शर्ती. धन्यवाद.